श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, येत्या 5 ऑगस्टपासून श्रावण महिना हा चालू झालेला आहे आणि उद्या आहे श्रावण महिन्यातील पहिलाच शनिवार. असं म्हटलं जातं की श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांची उपासना केल्याने त्यांना इच्छित फळ प्राप्त होत असते. तसेच त्यांच्या आशीर्वादाने आनंदी जीवन हे जगता येते. तर पहा, उद्या श्रावणातील पहिला शनिवार आहे. जसं सोमवारला महत्त्व आहे त्याचप्रमाणे श्रावण महिन्यातील शनिवारला देखील तितकंच महत्त्व आहे. तर पहा, श्रावणातील पूर्ण महिना हा भगवान शिवशंकरांना समर्पित आहे आणि श्रावणामधील प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवांना समर्पित आहे. तर बघा, शनिवार हा भगवान मारुतीला आणि शनिदेवांना समर्पित आहे. श्रावण महिन्यातील शनिवारी शनिदेवांची विशेष अशी पूजा केली जाते आणि त्याचबरोबर काही विशेष असे उपाय देखील केले जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. 11 काळ्या उडीदांचा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये जर पैसा येत नसेल तर आपल्या घरामध्ये पैसा येत राहील. आपले सर्व कर्ज आपल्यावरती असेल तर ते कर्ज देखील फिटण्यास मार्ग मोकळे होतील. त्याचबरोबर प्रत्येक कठीण इच्छा जी आहे तर ती पूर्ण होईल. चहूबाजूने आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागेल. आपले श्रीमंतीचे योग हे सुरू होतील. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, जो तुम्हाला मी उपाय सांगणार आहे तर तो उद्या शनिवारच्या दिवशी करायचा आहे आणि श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर पहा, ह्या शनिवारी जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही हा उपाय पुढच्या शनिवारी करू शकता. तर पहा, हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर तुमची कोणतीही महत्त्वाची कामे ही पूर्ण होत नसतील आणि प्रत्येक वेळा आपण कोणतंही काम करायला गेलो की त्यामध्ये आपल्याला अडथळा निर्माण होत असेल, ते काम आपलं पूर्ण होत नसेल. बऱ्याच वेळा काय होतं की आपले बहुतेक करून भरपूर असे शत्रू असतात आणि हे शत्रू जे आहेत तर ते आपलं महत्त्वाचे जे कामं आहेत तर ते पूर्ण होऊ देत नाही. या शत्रूंमुळे आपल्या महत्त्वाच्या कामामध्ये नेहमी अडथळे निर्माण होतात आणि म्हणूनच शत्रूंचा नाश होण्यासाठी आणि प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश प्राप्त होण्यासाठी आणि आपल्या कामातील अडथळे दूर करण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावशाली मानला जातो. हा उपाय घरातील प्रमुख व्यक्तीने केल्याने आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही नांदत असते. घरामध्ये काही संकट असतील, अडचणी असतील, घरामध्ये घराची प्रगती होत नसेल, कुटुंबाची प्रगती होत नसेल, मुलांची प्रगती होत नसेल, त्याचबरोबर पतीची देखील प्रगती होत नसेल, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल आणि आजारपण जर वाढलेलं असेल तर या सर्व समस्या दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर बघा, आपण खूप कष्ट करत आहोत, खूप मेहनत करत आहोत, परंतु आपल्याला कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही. योग्य मोबदला आपल्या कष्टाला मिळत नाही. पैसा घरामध्ये टिकत नाही, लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहत नाही. तर पहा, आपल्याला या सर्व समस्या दूर करण्यासाठी हा उपाय करायचा आहे. तर आपल्याला सर्वात पहिला उपाय जो आहे तर तो करायचा आहे रुईच्या पानांचा. तर पहा, रुईची पानं ही शनिदेवांना आणि हनुमानांना अतिशय प्रिय आहे. या पानांशिवाय त्यांची पूजा ही अपूर्ण असते. तर पहा, उद्या पहिला शनिवार आहे, त्यामुळे तुम्हाला 111, 108 किंवा मग 21 किंवा 51 किंवा 11 हे पानं रुईचे आपल्याला घ्यायचे आहे. तर पहा, तुम्हाला जास्त पानं घेणं शक्य नसेल तर तुम्ही 11 पानं घेतलं तरी सुद्धा चालेल. आता बघा, ही 11 रुईची पानं तुम्हाला घरी घेऊन यायची आहेत. ती पानं स्वच्छ धुवून काढायची आहेत. त्याची एक माळ तुम्हाला एका धाग्यामध्ये बनवायची आहे आणि ही माळ घेऊन तुम्हाला मारुतीच्या मंदिरात जायचं आहे. तर बघा, बरेच जण हे शनिवारच्या दिवशी हनुमानांना नारळ फोडत असतात आणि बऱ्याच जणांना हनुमानांचा आशीर्वाद देखील प्राप्त झालेला आहे. ज्या व्यक्तीच्या जीवनावरती हनुमानांचे आशीर्वाद असतात त्या व्यक्तीच्या जीवनामधील सर्व संकट, अडचणी ह्या दूर होतात. तर पहा, तुम्हाला उद्या शनिवारच्या दिवशी हा 11 रुईच्या पानांचा हार जो आहे तर तो हनुमानांना अर्पण करायचा आहे. या पानांवरती तुम्ही चंदनाने श्रीराम असंही लिहू शकता आणि हा रुईच्या पानांचा हार तुम्हाला मारुतीला अर्पण करायचा आहे.
यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर एक पंती घ्यायची आहे, त्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं आहे. आता बघा, जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर तुमच्याकडे जे बी तेल असेल तर ते तुम्हाला दिव्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला चिमूटभर मोहरी जी आहे तर ती टाकायची आहे. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, काळ्या रंगाचा एक कपडा घ्यायचा आहे. त्या कपडा फाडून तुम्हाला एक वात तयार करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही वात त्या तेलामध्ये बुडवून त्या तेलामध्ये टाकायची आहे आणि सोबतच तुम्हाला 11 उडदाचे दाणे देखील घ्यायचे आहेत. 11 अखंड उडीद घ्यायचे आहेत. आपल्याला उडदाची डाळ अजिबात घ्यायची नाही. तर जी काळ्या रंगाची उडद असतो तो अख्खा घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला 11 मिठाचे खडे घ्यायचे आहेत. तर हा दिवा 11 उडीद आणि त्याचबरोबर हे 11 मिठाचे खडे हे घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या शनी मंदिरामध्ये जायचं आहे. प्रत्येक गावामध्ये एक तरी शनी मंदिर हे असतंच आणि त्यामुळे असं कोणतंही गाव नाही की ज्या गावामध्ये शनी मंदिर हे नाही. तर पहा, तिथे गेल्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम हा मोहरीच्या तेलाचा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हा दिवा प्रज्वलित झाल्यानंतर तुम्हाला एक उडदाचा दाणा आणि एक मिठाचा खडा हातात घ्यायचा आहे आणि एक मंत्र तुम्हाला सांगत आहे, तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि हे मंत्र म्हटल्यानंतर तुम्हाला हा खडा आणि उडदाचा दाणा हा शनिदेवांसमोर ठेवायचा आहे. तर बघा, मंत्र असा आहे, ओम शनिचराय नमः, ओम शनिचराय नमः असा मंत्र म्हणायचा आणि एक मिठाचा खडा आणि एक उडदाचा दाणा हातात घेऊन हा शनिदेवांना तुम्हाला अर्पण करायचा आहे. परत एकदा एक मिठाचा खडा घ्यायचा, एक उडदाचा दाणा घ्यायचा आणि हातात घेऊन ओम शनिचराय नमः असं म्हणायचं आणि हा उडदाचा दाणा आणि मिठाचा खडा शनिदेवांसमोर तुम्हाला ठेवायचा आहे. असं तुम्हाला 11 वेळा हे उडदाचा दाणा आणि मिठाचा खडा हातात घेऊन शनिदेवांचा जो प्रभावी मंत्र सांगितला आहे तो म्हणायचा आहे आणि हे तुम्हाला शनिदेवांसमोर अर्पण करायचं आहे. तर पहा, शनिदेवांना काळ्या वस्तू ह्या अतिशय प्रिय आहेत. जेव्हा तुम्ही ह्या वस्तू शनिदेवांना अर्पण करताल, तुम्हाला काय करायचं आहे की दोन्ही हात जोडायचे आहे, शनिदेवांसमोर प्रार्थना करायची आहे की तुम्ही ज्या संकटासाठी म्हणजे ज्या समस्या आहेत तुम्हाला, त्या समस्या तुम्हाला सांगायच्या आहेत. तुमची जी बी इच्छित मनोकामना असेल, काही समस्या असेल, तुम्हाला शत्रुबाधा असेल किंवा कोणतीही समस्या तुम्हाला असेल, ती समस्या तुम्हाला शनिदेवांना सांगायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे. त्याचबरोबर पुढचा जो उपाय आहे तर तो तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे. घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल धनप्राप्तीसाठी, त्याचबरोबर घरामध्ये आलेला पैसा हा टिकून राहत नाही, घरातून तो बाहेर निघून जातो, तुमच्या घरामध्ये धनसंपत्ती येण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर पहा, एक मातीची पंती घ्यायची आहे, त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि दुहेरी कापसाची वात तुम्हाला त्यामध्ये लावायची आहे आणि त्या दिव्यामध्ये एक लवंग आणि एक हिरवी वेलची तुम्हाला टाकायची आहे. तर असा दिवा तुम्हाला संध्याकाळी तुम्हाला दिवा आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर लावायचा आहे. उंबरठ्याच्या बाहेर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या साईडला लावायचा आहे. जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता, तुमची जी उजवी साईड असते तर त्या साईडला तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. सायंकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि जेव्हा आपण शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आपण संध्याकाळी लावतो, त्यावेळेस जो तुपाचा दिवा आपण लावतो तर त्या तुपाने घरामध्ये सुगंध येत असतो आणि त्या सुगंधाने लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते. तर पहा, अशा पद्धतीने हा एक दिवा आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या घराच्या बाहेर उद्या संध्याकाळी लावायचा आहे. तर असे हे अत्यंत प्रभावशाली 3 उपाय जे आहेत तर ते तुम्हाला उद्या करायचे. ज्यांना या शनिवारी हा उपाय करणं शक्य झालं नाही तर त्यांनी पुढच्या शनिवारी हा उपाय करायचा आहे. परंतु हे उपाय जे आहेत तर ते तुम्हाला करायचेच आहेत. प्रत्येक शनिवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुमच्या कुंडलीमध्ये जर ग्रहदोष असतील, शनिदेवांची साडेसाती असेल, ती सुद्धा दूर होऊन जाईल. जीवनामध्ये ज्या बी समस्या असतील, अडचणी असतील, त्या सर्व दूर होऊन जातील. तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला उद्या संध्याकाळी करायचा आहे. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.